झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। मला ना अजूनही तो दिवस आठवतोय जेव्हा त्या गुंडांना त्याला किडनॅप केलं होतं। खूप घाबरला होता तो, सैरपैर झाला होता आणि तेव्हापासून तो अंधाराला काळोखाला घाबरतो। आणि तेव्हापासून आम्ही सुद्धा त्याची खूप जास्त काळजी घेतो। मी तर तळहातावरच्या फोडासारखं जपते त्याला। एक आई म्हणून मी खूप स्वप्न बघितलेत त्याच्यासाठी। स्वप्न बघितली होती त्याचं लग्न, त्याचा सुखी संसार, आणि आई म्हणून माझं काही चुकलं नाही। फक्त जगन्नाथ आला ना मध्येच। मुलाच्या आईला हा लग्न सोहळा पाहता येणार नाही। खोटारडा, तो खोटं बोलला माझ्याशी। त्यांनी मला सांगितलं की मी जर का घरात राहिले आणि सगळ्या विधी बघितल्या नाही तरच सारंगचा जीव वाचेल, आणि मी जर का उपस्थित असेन लग्नात तर त्याच्या जीवाला धोका आहे। खोटं बोलला तो। मी जर का तुमच्या लग्नात उपस्थित असते ना तर हे लग्नच होऊ दिलं नसतं, पण नाही, जे व्हायचं होतं ते झालं। त्याच्यानंतर माहिती ना तुला काय झालं? त्यानंतर तू आलीस आमच्या घरात, आम्हाला कुणालाही तू नको असताना। माझं स्वप्न उद्ध्वस्त केलं तू आणि त्या जगन्नाथनी। तुला माहिती आहे ना तुमचं लग्न झाल्यानंतर माझा बिचारा सारंग, त्याची काय अवस्था झाली होती? तो खोलीमधून बाहेर निघत नव्हता, त्याला शॉक बसला होता, तो डिप्रेशन मध्ये होता। हे सगळं कुणामुळे झालं? तुझ्यामुळे। अख्ख्या जगासाठी झालंय तुमचं लग्न, पण संसाराचं काय? चालू झालाय तुमचा संसार? नाही ना, होणार सुद्धा नाही। खोटाच्या जीवावरचं लग्न कधीही टिकत नाही। ना तुमचा संसार चालू होईल ना माझं स्वप्न पूर्ण होणार। माझ्या घरात यापुढे कधीही पाळणा आणणार नाही तुझ्यामुळे। माझं सगळ्यात मोठं स्वप्न होतं ते नाही होणार आहे पूर्ण। एका आईचं स्वप्न तू उद्ध्वस्त केलंस। Useless. झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज।